यशस्वी झालेला आहे. हो, स्क्वेअर लेगला यावेळेस ताकदवान फटका आणि षटकार. एक चेंडू खराब पडला, षटक खराब झालं आणि या षटकाराबरोबर या 15 चेंडू मध्ये 10 चेंडू निर्धाव आहेत. बघा, 15-16 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत, 10 चेंडू त्यामधले निर्धाव टाकलेले आहेत. यावरून मुंबईच्या गोळे संघाचा, कोथरूड संघाचा संघनायक या ठिकाणी या सुशांतचा हा चेंडू आणि हा षटकार. पुन्हा एकदा षटकार, लागोपाठचा दुसरा. जोखंड इथं तयार केलेला आहे. यावेळेस चेंडू आकाशामध्ये खेळला दादा वायकरनं. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि चौकार. आकाशामध्ये चेंडू यावेळेस खेळला आणि बघायचं हा षटकार. जिग्नेशला चौकारापाठोपाठ षटकार घेतला आहे दादा वायकर. दादा वायकर बघा, आणि पाहता पाहता 2 धावा. तिथं गॅप होता. ही मॅच कधी स्पर्धात्मक रंगत आणली, त्याबद्दल कुंजूर आणि संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. त्यांचं पायाची स्तुती करणे योग्य ठरेल. आणि याचबरोबर खराब क्षेत्ररक्षण. बिल्डिंग 12 चेंडूमध्ये आता 10 धावांची गरज आहे. काय होईल या सामन्याचं भविष्य नक्कीच आपल्याला कळणार आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येतोय. चेंडू खेळला दादा वायकर. हा चेंडू परत एकदा आणि पुन्हा एकदा चौकार. लागोपाठचा दादा वायकरचा दुसरा चौकार. सामन्याचं निर्णय स्पष्ट करणारा हा चौकार. याचबरोबर दादा वायकर बबलू पाटील चेंडूच्या खाली आणि फेर सुटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येतो इकडे आहे ना. चेंडू दादा वायकरचा एक पॉवरफुल फटका. रियाज पटेल 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. अतिशय बाहेर दुधभाते आणि त्यांनी या स्पर्धेची जबाबदारी हा चेंडू बघायचा आहे. एक मोठा फटका आणि षटकार. थांबा, तो प्रेक्षकांचा सीमारेषेचा राष्ट्रवादी नेता म्हणून आमदार बापूसाहेब पठारे यांची ओळख. तर बघा हा चेंडू षटकार ठोकला. हा षटकार आता काय